आहे तुमचं? माणिक सुधीर पठारे. बरं. आणि राहिलं कुठे? वाटकळमध्येच आहे, 20 वर्ष झालं. बरं. तुमच्या भावाने 4 जणांना उडवलेला आहे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे पांगरे गावामध्ये, असा तुमच्या भावा आरोप आहे. नक्की काय तुमचं म्हणणं आहे? ऐका, आम्ही पण गाडीतच होतो. मी होते, माझी मुलगी होती, माझा मुलगा होता, भाऊ होता आणि एक चुलत भावाचा मुलगा आहे, तो पण होता. तर यांनी का रानमाळा हॉटेल आहे तिथून यांनी 4 वेळा मोटरसायकल रोडमध्ये घातली. तर मी माझ्या भावाला म्हणलं, बाळा धक्का लावू नको, डांबरी रोड आहे, निस्कारण पडली तर एवढ्यांचं पण जीव जाईल. आम्हाला पिकअपवाल्याने इतकं जोरात उडावलं असतं ना का बस रे बस, आम्ही त्याच्यातून पण वाचलो. हे त्या दिनकर मामाच्या घरापुढं आली आणि हे एवढी व्हायबल झाली का हे जाळीत गेली. आमची खालची साईड होती, हे जाळीत गेली त्या, आणि जाळीत पण जाऊ द्या. आणि मेन म्हणजे आम्ही पण घाबरलेलोच होतो. आम्हाला वाटलं सगळं पांगरीपाशी सगळ्यांचे मारामाऱ्या होण्यापेक्षा मी स्वतः म्हटलं, बाळा पोलीस स्टेशनला चला, आपलं त्यांना लागले का नाही लागले ते थांबू सुद्धा नका, तुम्ही मारामारी होणार आहे, तुम्ही पोलीस स्टेशनला चला. आम्ही पोलीस स्टेशनला आलो. यांनी पहिली वाटखळमध्ये येऊन सकाळी भांडणं मिटली होती. आमच्या चुलत आत्तीचं पोर आहे सोन्या म्हणून पांगरीचं, भांडणं मिटली होती का नाही बाळा. तो काळ्या बरमुड्यावाला एक पोर आहे, तो आला, त्याचं पण मोबाईलमध्ये व्हिडिओ काढलेला आहे. मोबाईल व्हिडिओ हाय, दाखवायला आणू का? आणू दाखवायला? नंतर दाखवा. आणि ते पण आहे. यांची का मारामारी झाली आणि हे मोटरसायकल पुढे येत होती. आम्ही पोलीस स्टेशन, भावाचं डोकं बिकं फुटलं तिथे गावात. म्हणजे ह्या मुलांनी डोकं फोडलं तुमच्या भावाचं म्हणून तुम्ही पोलीस स्टेशनला चालले होते आणि तुम्हाला अडवायला आले. पांगरीच्या तिथं रानमाळा हॉटेल आहे का, यांनी 4 वेळा मोटरसायकल अशी केली मध्ये रस्त्यात डांबरात डायरेक्ट. एक पिकअपवाला होता, इतकं जोरात त्याने उडवलं होतं आम्हाला, पण तितक्यातून पण आम्ही वाचलो. आणि हे म्हणतात आमच्या पोरांना उडवले. मग आता करायचं काय? डांबराव जर उडवलं तर एक तरी जगलं असतं का? आणि उडवायला घरचा कायदा आहे का सांगा तुम्ही? हां, भांडणं झाल्यात, मारामारी झाली. गाडीला मागून लागून का नाही गुडावलं? गाडीला तर लागण ना, वडील आहेत माझे. मोटरसायकल हे वायबल पिऊन होते, 8:30 वायबल झाली मुरीच्या याच्यात गेली. सकाळी 8:30 वाजता. आता चौकशी होईल ना, चौकशी होईल. काय पण काय बोलता तुम्ही? ते बोलतात ना पिलेले. तुम्ही पाहिलं का पिऊन? अहो हे गावात आले म्हणले, आम्हाला दटिंग करायला आमच्या गावात आम्ही त्यांच्या गावात गेलोय का? आरडाओरडा करू नका. पोलीस स्टेशन आहे. हो, 17 वर्षाची पोर आहे ते. ए बाळा, कॅमेरा समोर पिल्याचे त्यांच्यावर आरोप करताय, चुकीचं आहे तुमचं. लहान मुलं आहेत. ऐका जरा. नाही ऐका, बरं बोला तुमचं म्हणणं बोला. तुम्ही बोलू नका, थांबा. तसे ते गावात नाही, येणार नाही. तुम्ही ऐका जरा. सकाळी ऐका जरा. सकाळी तुम्ही ऐका ना जरा. तुम्ही ऐका, आम्ही करतो नाही. ऐकाय बाळा, तू बोलू नको, थांब जरा. बोलत नाही हो का? यांनी ना आमचं काम घेतलं. हे पण होते भांडणं सोडवायला, हे पण होते. तत्काळ त्यांचं मेडिकल करा. जर ते पिलेले नसतील तर यांच्यावरच तर गुन्हे दाखल करा. मानहानीचा दाना असं का म्हणले तुम्ही? पिलेलेत म्हणून का म्हणले? का म्हणले? अरे इथं वाद होईल विनाकारण. तुमच्या मुलांनी बोलून घेतलेलं आहे त्यांना. ठीक आहे आपण तुमच्या मुलांनी वाद नका. तुम्ही म्हणताय कसे काय पिलेले होते? थांब जरा. शांत राय मी. हे तुमचं चुकीचं आहे. अरे मित्र मागाशी पण तुम्हाला तेच अरे थांब ना सांगत होतो. पिलेले होते म्हणताय. हे बंद करा चला. तुम्ही जाऊ. मारलं ना रात्री? आहे ना व्हिडिओ, आहे ना व्हिडिओ नाही, मला स्वतः घरी येऊन सांगितलंय पोरांनी. हायवे झालेलंच नाही. हे गावामध्ये जाताना हे विशेष बोलेरो गाडीमुळे उडलं. बोलेरो गाडी, पण हे म्हणतात हायवे हो, पण हे हायवे न होता गावात जाणारा रस्ता आहे वेस, तिथं केलेलं आहे. बाळा, बाबू चौकशी होईल ना, चौकशी होईल. मग काय? मग होईल. मला साईट आमची कोणती आहे त्याची कोणती ठीक कळेल. आहे इकडे ये ना जरा, इकडे गाडी दाखवा. का चालू? हे आपण जरा बोलेरो. ओ इथं जरा आपण जर गाडी पाहिली तर ती ही जी बोलेरो गाडी दिसते, त्या गाडीला पाठीमागून नंबर प्लेट असायला हवी होती, परंतु नंबर प्लेट नाहीये हे या ठिकाणी दिसतंय. आणि याच गाडीने यांना उडवलेलं आहे. मोटरसायकल चालवत होते ना ती मुलं? मोटरसायकलवर नव्हते सर ते. ऍक्च्युअली गाडीच्या 2 जण गाडीवर बसलेली आणि 2 जण बाजूला उभी होती, म्हणजे रस्त्याच्या कडेला त्या गावातल्या साईडला. आणि ह्या बोलेरोने त्यांनी उडवलं. गावातून येत होते आमच्या पुढं. नीट सांग, खरं सांग. गाडीला नंबर प्लेट आहे का? पुढून आहे नंबर प्लेट. तिकडून हे केलेलं काढून टाक, काढून टाक, खरं काढून टाक. तू नसन ठोकलं. या ठिकाणी पाहिलं तर हे जे बंपर आहे पुढचा,
हा देखील तुटलेला आपल्याला आढळून येतोय, पुढं आलेला आहे पूर्णपणे. ठीक आहे, काय नक्की ते काय वरती गाडीवर बसली होती का 2 मुलं? अहो गाडीवर नव्हती, ते वाटखळमधून पांगरीला येत होती ना, आम्ही पोलीस स्टेशनला चाललो होतो. वाटखळमध्ये मारामारी झालती. आम्ही वाटखळमधून पोलीस स्टेशनला येत होतो. यांनी रानमाळा हॉटेल आहे का तिथून त्यांना आम्ही नाही केला. बाळा ए बाळा ठीक आहे, त्यांना बोलू द्या, मग तुमचं म्हणणं घेऊ. असला पुरावा तर दाखव ना त्यांना, दाखव ना त्यांना. आणि मग ते इकडे चालले होते, त्यांचं होऊ द्या पहिलं. ते पांगरीला चालले होते. आम्ही मागून पोलीस स्टेशनला चाललो होतो. हे पण होते. यांना विचार रक्त किती निघालं होतं भावाचं. कोणी डोकं फोडलं तुमचं? तुम्ही पाहिलं का कोणी डोकं फोडलं? कोणी ते आतमध्ये फिरत देतात ना, त्यांनी फोडलं कशाने फोडलं? दगडाने. हा साहेब याला पुरावा मी आहे. त्यांच्याच कोणत्या गावचे नाव सांगा? मी विशाल टपाल पांगरेचाच आहे. त्यांच्या इथं कामाला गेलतो, वेल्डिंगचं काम घेतलंय. पहिली गोष्ट त्यांचे वडील आहे, त्यांचं नाव नाही माहीत. त्यांच्या वडिलांनी काठी उगारली. मी हात घातला मध्ये, माझ्या हातावर लागून ती काठी गणूच्या डोक्यात लागली, म्हणजे यांच्या भावाच्या डोक्यात लागली आणि डोकं फुटले. काठी कोणी उघडली? थांबा, ऐका जरा. त्यांच्या वडिलांनी. आणि कुणाला मारासाठी उघडली? स्वप्नीलला. आणि ती लागली कुणाला? त्यांच्या भावाला. म्हणजे बापानी मुलाच्या डोक्यात हो लागली हा चुकून, हो 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 आणि त्यामुळे डोकं फुटलंय. हो असं का झालं. होता इथे म्हणतात तुमच्याच वडिलांनी काठी दुसऱ्याला मारतात, ती चुकून लागली तुमच्या भावाला. व्हिडिओ आहे ना आमच्याकडे. गणूनी पहिली लादी उचललेली आहे आणि स्वप्नीलच्या डोक्यात दगड घालायसाठी त्याच्या मागे दगड घेऊन पळत होता. कोण कोण पळत होता? गणू. स्वप्नीलच्या. गणेश म्हणजे यांचा भाऊ. हा, हा. सांग ना, अजून सांग काय असं. एवढंच, बाकी काय सांगायचंय. मारामारी झाली, हे काय झालं नंतर? मग ते आता आम्ही कुठं चाललो नाही, आम्ही पोलीस स्टेशनला आलो होतो ना. तुम्ही बोललेलं ना पोलीस स्टेशनला चला, कायदेशीर होईल. पण गणूनी नंतर यांच्या मागे गाडी घेऊन आला. मी एवढं म्हणलो. कुणाच्या मागे आला? स्वप्नील, वापस ओम दिघे, अजून बंटी वामन आणि साहिल दिघे. साहिल दिघेच. त्यांच्या पाठीमागे गाडी घेऊन कशासाठी गेला? काय वाटतं तुम्हाला? दिघे. अहो, ही बोलेरो गाडी यांच्या मागे घेऊन का आला? ये तिथून बोलताना चौकीला जाण्याच्या याच्यात आलते ते 4 जण. ये हा हा. हा. आणि ते घरी चाललेले. बर. तर येता यांचं रस्त्यात मध्ये यांनी उडवले त्यांना. ताई काठीने तुमच्या भावाचं डोकं तुमच्याच वडिलांकडून तुटलं, असं तुमच्याच कामावर जे माणसं आहेत ते कॅमेऱ्यात आहे ना, तुम्ही बघा ना, कॅमेऱ्यात आहे आहे ना. ना? आहे. बर. म्हणजे खोटं बोलतायत? मी ते म्हणत नाही मी. ऐका जरा, तुम्ही ऐका, तुम्ही बोला, मग मी नंतर बोलते. नाही बोलणं होते, तुम्ही कशाला बोलताय? बोला ना तुम्ही, मग मी बोलते. बोला ना. जमाव नका ना करू. ऐका ना, जमाव नका करू. जमवणे गुन्हा आहे, माहिती आहे कायद्याने. जावा तुम्ही बाजूला. तुम्ही माग येऊ नका. काय सरपंच आहेत, यांना विचारा काय हा झालं. विचारू. हा बोला. होते हे बाई सांगू नका तुम्ही सरपंच बाबा. ओ बाबा ऐका, मी बोलतच नाही. मी कशाला वाढाव बोलू? मी वाढाव कशाला बोलू? ते पत्रकारांशी बोलते मी. बर बरं होईल ना सगळं. बरं ऐका ना, व्हिडिओ आहे ना आहे. तुमच्याकडे? त्यात व्हिडिओत काय दिसतंय? ते फिरत देते ना, ते पोराने का मारामारीला सुरुवात त्यानेच केली. हो का, हे पण बाळ होतं तिथं. हा म्हणत होता भांडणं नका करू. सोडत होते हे. भांडणं करायची आहेत का? हा ते म्हणतो होता हा पण पांगरीचाच आहे. हा म्हणत होता भांडणं करायची आहेत का? ते पोराचं नाव काय ते मला माहित नाही. तो आला आणि डायरेक्ट मारलं का नाही गणूल त्याने. आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं की ज्या क्षणी मी तिथे गेलो होतो भांडणं मिटवायला, तर ह्या लोकांनी धक्काबुक्की करणं काही गरजेचं नव्हतं. हे तर ह्यांच्या भावानी सरळ असे ह्या पोझिशनमध्ये असे धक्काबुक्की करायची साहेब कोणाला गरज आहे? ह्यानंतर आवश्यकता नव्हती. रात्री मारलं होतं, हे मान्य आहे. हे तुम्हाला मान्य का? एवढं उत्तर द्या फक्त. तुमच्या भावाने रात्री यांना मारलं होतं असं म्हणतायत ते. बरं मार. तुमच्या समोर त्यांना असं ढकललं, हे मान्य आहे तुम्हाला? मारामारीच्या अगोदर त्यांनी धक्काबुक्की केली. एक मिनिट ऐका, हे मान्य साहेब. धक्काबुक्की झाल्यानंतर मारण होतेच, मारामारी होतेच. साहजिक आहे का ते? सुरुवात भावानी केली यांच्या भावनी केली, त्यानंतर ह्यांची मारामारी झाली, त्यानंतर पण मिटवलं. एक मिनिट थांबा. मारामारी झाली, त्यानंतर सुद्धा मी सोडवासोडवी केली का? काही तुम्ही सांगा मला बघा. ऐका जरा. एक मिनिट ऐका. त्यानंतर पण सोडवासोडवी केली. हा. त्यानंतर गाडी घेऊन मागे जायचं काही कारण होतं? आम्ही गाडी घेऊन तिकडे नव्हतो गेलो. गणूच्या डोक्यातून एवढं रक्त आलं ना. नाही आहे ना, मोबाईल मध्ये आहे ना.
हा ठीक आहे तुम्ही दाखवा. रक्त आलं ना म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला चाललो होतो. रक्त आलं होतं का? हो रक्त आलं होतं, त्यांच्या वडिलांचीच काठी लागली त्यांना, ह्यांची भाच्याची. कपडे आहेत ना अजून त्याच्या अंगात तेच आहेत. तसंच पण ती काठी तुमच्याच वडिलांकडून त्याच्यात लागली. आहे ना, व्हिडिओ मध्ये आहे ना, भाच्या कोण? दाखवा दाखवा. हो व्हिडिओ मध्ये आहे ना. साहेब घ्या. मारताना दिसतंय हा का? हा सगळं दिसतंय. कोण मारते काठी? ते कोण पोर आहे ना, ते गावात आली ती 4 जण रात्री तेच. नाही कोण पोर नाही, मारामारीला फक्त तुम्हाला सांगतो. हे बघा हे त्यांचे वडील आहे गणू, तो एक भाचा हा, ते 4 आणि अजून एक पोर आहे, नाव नाही माहित. आता भाऊ तो एक यांचं काम महत्वाचं आहे, कारण की हे यांच्या इथं कामाला आले होते, त्यामुळे हा माणूस काही चुकीचं खोटं काही वाढव सांगणार नाही. सांगा आता तुम्ही. मारामारीला त्यांचे वडील गणूचे, गणू ते काय ये वापस गणेश. तुमच्या मुलाचं नाव काय? साहिल. आणि अजून एक पोर आहे, त्याचं नाव पोर नाही, पोर पोर पोर. हा ते ह्याचं बाळेच्या पोराचं नाव काय? नाव नाही माहित. बाबू म्हणजे असे 4 जण होते. हो. एवढे जण होते. मारायला चालू झाली. आणि धक्काबुक्की गणेशने चालू केली. हा गणेशने चालू केली. पहिल्यांदा काठीने बाबा मारित होते, नंतर यांच्या मुलांनी काठी ओढली आणि मारायला स्वप्नीलला सुरुवात केली. त्यावेळेस ती काठी लागली गणेशला. आम्ही हे पण सांगतो, रक्त पण आलं आम्हाला, ते पण मान्य. त्यानंतर सुद्धा आम्ही भांडणं मिटवली की भांडणं करू नका, स्वप्नीलला आणि यांना काढून घरी दिलं. त्याच्या मागे हे गाडी घेऊन गेले. पण यांची मुलगी नाव नाही माहित मला, वापस यांचा मुलगा आणि गणेश घेऊन गेले. त्या पोराचे थांबा ऐका मी बोलतोय. यांच्या मुलाच्या हातात काठी होती, मुलगी मागं पळत होती आणि गणेशच्या हातात दगड होता. गणेशचा दगड मी स्वतः हातातून खाली घेऊन आणि ही मुलं जीव वाचवण्यासाठी पळत होती. हा, स्वप्नील जीव वाचवायसाठी पुढे पळत होता. आणि हातात काय होतं गणेशच्या? दगड होता. हे मान्य आहे का नाही विचारा त्यांना. आणि यांच्या मुलाच्या हातात काठी ऐका जरा, आम्ही ते रोडला होत, त्यांची गाडी रोडला होती. पहिली भांडणं मिटून हे घरी गेलती का नाही, परत आले हे दादा, हे हे दादा. गणेशनी फोन करून बोलवले. अरे बा आम्ही यांच्या गावात नाही गेलो, हे आम्हाला माराय गावात आले पोरं घेऊन आमच्या गावात. कोणी मारायला आले नाही. मी यांच्या घरी शेडचं काम घेतलं. ऐका, मारायला आलो असतो तर आम्ही मिटवलं नसतं. रोडमध्ये सुद्धा 3 वेळा हे आडवी झाल्यात. मग सरकारी दवाखान्यात आम्ही होतो का नाही, हे होते का अडवायला? विचारा ना त्यांना. मी अडवलं नाही यांना. सरकारी दवाखान्यात थांब म्हणत थांब म्हणत होतो, ते थांबलेच नाही. मुलांना लागल्यानंतर बघणं कोणाचं काम आहे. गावात पण यांनी मारलं. हा आमच्याकडून शिवाय हे बघा, आज देवाचा वार आहे, आमचं वाटोळ होईल, आमचं वाटोळ होईल. गणेश गोलप, कायद्याने जेवायचं. गणेश गोलपचे 11, 12, 11, 13 3 मिस कॉल आले आता. गणेश गोलप म्हणजे जे यांचा भाऊ आहे, यांना फोन कशासाठी करतो? ह्यांनी मला फोन केले होते. एक मिनिट, गावामध्ये ह्यांनी ऐका एक मिनिट, गावामध्ये बोलवलं. त्यानंतर मला हे बघा, तुम्ही बघू शकता. त्यानंतर की मला ह्याचा फोन आलेला आहे, जो ओमकारला लागला त्याचा, की ह्यांना गावामध्ये बोलवलं होतं आणि ती मुलं तिथे गावात पोहोचली होती की तू गावात ये म्हणून. इथे त्यांच्या मुलांनी त्यांना बोलवलं होतं. त्यानंतर मी तिथे गेलेलो आणि हा सगळा प्रकार झालेला आहे. आणि हा दुकानावर चालू होता भाऊ आमचं, पारगावला दुकान आहे खत औषधाचं. हे 4 जण आहेत का, रात्री भांडण झालेलं मिटलं होतं. रात्री काय झालं ते सांगा. रात्री हे आमच्या ट्रॅक्टरची 2 दिवस झाले बॅटरी गेली कोणत्या गावात? वाटखळ मध्ये. ऐका, बॅटरी गेली, 40-45 लिटर डिझेल गेलंय मशीन मधून. म्हणून भाऊ आला, तो काय म्हटला, आमची एवढी नुकसान झाली, 2 वाजले, तुमचं काय काम आहे? हे काय म्हटली, तामटाची गाडी भरायला आली. म्हणून त्या तामटावाल्याला फोन केला साहिलला. तो काय म्हटला, माझी गाडी 10:30-11लाच भरून झाली. हे असेच बसलेत. मला माहित नाही म्हणले साहिल संदीप घोलप. मला माहित नाही म्हणले, माझी गाडी 11-11:30लाच, मी पण घरी नव्हतं, माझी बायको सांगते का 11:30लाच गाडी भरून झाली. तर आमच्या गावातला करण घोलप आहे. तो काय म्हणतो, माझा मित्र आहे, तुला काय करायचंय, तू करणार काय आम्हाला? तर तो म्हटला, करणार नाही, माझं गेलंय म्हणून मी तुम्हाला म्हणतोय. विचारतोय तुम्ही इथं कशाला विनाकारण 2 वाजले, चोऱ्या होत्यात म्हणून मी म्हणलो. बाळा, भांडणाला पहिली सुरुवात झालीच नव्हती. मग झालं काय पुढे बोला. आणि मग नंतर नाही का, घरी बायको एकटी होती, गाडी भरून गेली. मग एकट्या बायकोनी गाडी भरली का पिकअप? का पोरं पिकअप भरायला गेली? अरे ठीक आहे, ऐकून घे त्यांचं. हा, गावात आली बाळा. पिकअप भरली ताना. हे 1 वाजे एक मिनिट बाबा, दम काढा ना जरा, लईच तुम्हाला नाही, पण एकला झालं हे. बोलू नका म्हणजे. आणि होतं विनाकारण. नाही एक गाव पुढं काय झालं 1 म्हणजे? वाजता गावात आली ती. हा, मग पुढं काय गावात झालं? ऐकलं, तुम्ही कशाला बोलूच थांबले? नका, तुम्ही जा बरं तिकडे. साहेब ऐका, तुम्ही जा अरे तिकडे. ऐकून ते घ्या ना तुम्ही जा त्यांचं. तिकडे.
तुम्ही म्हणता मी आहे बोलायला तुम्ही जा. आता काय म्हणले त्या व्हिडिओ दिसतंय तुम्ही म्हणले तुम्ही तर कोण संदीप आहे त्याला फोन केला म्हणले बाबा पोरं तुम्ही गाडी कधी भरली काय तुम्ही काय म्हणले संदीप म्हणला मी घरी नाही माझी बायको एकटी घरी आहे आणि पोरं गाडी हा साहिल का कोणी असू द्या पण मी काय म्हणतोय तुम्ही त्याला काय तो काय तुम्हाला म्हणला का बाबा माझी गाडी भरली माझी बायको एकटी घरी आहे आणि अरे कुणी असू द्या ना एक महिला माणूस आहे ना तिथं ते एकटं घरी आहे आणि त्यांनी एकटीने गाडी भरली मग गाडी कसं काय दावा तो तर घरी नाही गाडी कोणी भरली पोरांनी कॅरेट भरली गाडीत ऐक जरा पोराला पुढे घ्या ऐका आता त्यांनी गाडी भरली साहेब गाडी भरायला गेल्यानंतर गाडी भरल्यानंतर त्याच्या मुलाबरोबर बोलत बसली होती बरोबर तो मुलगा त्या गावचा आहे भाऊ ऐका ना 2 मिनिटं ऐका ना त्यांचं ऐकून घ्या तुम्ही नका ना त्यांना काही डिस्टर्ब करू ऐका ना बोलत ऐका कोणी काय त्यांच्याकडे लक्ष देऊ नका त्यांच्याकडे लक्ष देऊ नका हा मग तुम्ही विचारलं तुमच्या भावानी ऐका की बाबा इतका रात्र आमच्या इथं चोऱ्या होत्या तुम्ही इथं का बसले मग काय झालं आणि मग हे म्हटले आम्ही काय चोऱ्या करायला आलो का तुझ्या चोऱ्या करायला आले का म्हटल्यावर यांची धक्काबुक्की झाली हे पण गेली घरी पांगरीला आणि आम्ही पण झोपलो तर सकाळी का भाऊ दुकानावर चालला होता आवरून हे आली रस्त्याला अडवलं जारवाल्याच्या तिथं अक्षयच्या बाळा तुला फोन रात्री वाद झाला हा. हे कुठं आले वाट कळला परत तुमच्या गावात आले गावात 4 जण हे पांगरीचे हा आणि वरून काय म्हणतात का आम्हाला करणनी बोलावले आणि तुला हाणायला सांगितले गणेश गोलपला हाणायला सांगितले म्हणतात हा मग काय करायचं याला सांगा तुम्ही मग आल्याच्या नंतर काय झालं मग यांच्या का पहिलं मिटलं हे दादा होते पहिलं मिटलं नंतर हे दादा आले हे बाळ आलं हे चुलत आतीच पोरग हे आलं हे बाळ म्हणलं भांडणं करायची का भांडणं तो म्हणलं माझ्या आतीचं पोर आहे तू माझ्या आतीचं पोर आहे तू म्हटलं का नाही गणू मला खोटं नाही बोलता येईल आणि मग आहे ना हा म्हटलं माझ्या आतीचं गणू म्हणत होता माझ्या आतीचं पोर आहे तू माझ्या आतीचं पोर आहे ते या काळ्या कपड्यावालं पोर आहे का ते आलं नळापाशी यांच्या बऱ्याच धक्काबुक्क्या झाल्या गणूच्या आणि ह्याच्या 3-4 पोरांच्या लोटालुटी झाली धक्काबुक्की झाली आणि मग आहे का तो काळ्या शर्ट आलाय ना त्याने ऐका वडलांकून लागले का ते कॅमेऱ्यात तुम्हाला दिसत ही घटना पांगरीला घडली का वाट खळला मारलं भावाला रक्त आहे त्याला बघा तुम्ही आणि मग त्यांनी व्हिडिओ आहे म्हणजे हे तुमच्या गावात तुमच्या भावाला मारायला आले होते यातून घडले हा त्याच्यातून काढले सकाळी आताच आहे बाळा बरं असं ए थांबा आता हा बघा हा मुलगा आहे जो प्रत्यक्षदर्शी काल रात्री गाडी भरायला होता आम्ही तिथं आता थांबा आता नका जाऊ नाही हा मुलगा प्रत्यक्षदर्शी रात्री गाडी भरायला होता मी तिथं बसलो होतो तेवढ्यात तो दारू पिऊन आला कोण तो गणेश गोलप तो दारू पिऊन आला तो पहिले काय बोलला माधुरच्या तू कुठलाय रे त्याने डायरेक्ट शिवी चालू केली रात्री व्हिडिओ कॅश आम्ही बोलत होतो ना त्याच्याबरोबर याने मार खाल्ला हा सांगेल ना तो आला पहिले मला विचारलं त्याच्यानंतर यांचा मुलगा आहे त्याला विचारलं स्वप्नील पैसे गेला त्याला डायरेक्ट विचारलं डायरेक्ट कानाखाली मारली कसं काय काना काय डायरेक्ट कानाखाली मारली बोलतो इथं आमच्या इथं चोरी होते तुम्ही इथं काय करता हा नंतर त्याच्याकडून झालं त्या बाबांनी माझ्या इथे एक काठी टाकली त्याच्या 2 काठी मारली काल रात्री स्वप्नीलच्या मी पण मार खाल्ला इथं त्यांनी काठी मारली एक कानाखाली बंद दिली माझ्या रात्री बाबांनीच मारली मारली काढली तुम्ही काल? रात्रीचे 1 वाजता हे आमच्या गावात आलेली तुम्हाला मारायचा हक्क नाही हक्क म्हणजे आम्ही विचारत होतो तुम्हाला विचारायचा हक्क आमच्या काय? तुमच्या गाडीचं घरात डिझेल गेलं बॅटरी गेली आम्ही चांगलं विचारतोय आमच्या गाडीची बॅटरी गेली डिझेल गेलं मग यांना विचारतोय बरं का मग हे 1 वाजता कशाला आले भाऊ रात्रीची म्हणून मारायचे काठी नाही महाराज मग चांगलं विचारतोय ना चांगलं विचारतोय थांब आपण नका बोलू कोणी साहेब त्यांच्याशी विचार. हे काय विचारायच्या मूड मध्येच नव्हते जसे आले ना डायरेक्ट कानाखाली दिली काठीने मारायला सुरुवात केली यांनी आणि यांच्या मुलांनी त्यांचा मुलगा दगड घेऊन रात्री सुद्धा फोन या दादाचा फोन आला ना याचा फोन उचलाय बोलतोय बघ त्याची कॉलर धरली आणि बोलतो उचल कोण भाई उचल कॉल आणि तरी पण यांनी त्याच्या मुसकाडीत मारली काल रात्री पण यांचं 1 वाजता काय कारण होतं बुवा काय कारण नाही काय नाही गावात काय कारण? ऐका महत्वाचा मुद्दा आमची सांगतो. चोरी झाली ना डिझेलची ती बॅटरी मग हे म्हणलं हेच आले जणू ऐका ना साहेब ऐका हा. आता हे सगळं सोडून द्या समजा पहिली गोष्ट कोणी मारलं मी मारणार त्यांना मी नाही म्हणत नाही अजून कोण नाही मी होतो तेवढ्या रात्रीचा 1 वाजता हे रात्रीच्या काय मारलं कशाने मारलं मग आता काठी असतीच नेहमी होती मला टेकायला होती मग या पोरांना 1 काठी लावली मी नाही म्हणत नाही पण हे जणांना मारली काठी? 1 वाजता काय काम बो आमच्या गावात आपण किती जणांना मारली एकच पोराला मारली मी दुसऱ्या नाही एकच पोराला बाकीचे कुठं नाही. मारली हा कुठे लागली हे मला माहित नाही पण मी रागाच्या तडाख्यात मारली 1 वाजता रात्री ते स्वप्नील आहे ना त्याला लागले ना त्याच्या इथं 2 काट्या मारल्या माझ्या पण इथं लागली इथं आणि कानाखाली दिली
आणि आता प्रथम गोष्ट म्हणजे आहे ना की तिन्ही गावची ग्रामपंचायत एक आहे. हे ग्रामपंचायती येतात जातात दरवेळेस ह्यांना ही पोरं दिसतात. बरं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ह्यांच्या गावचा मुलगा ह्या पोरांबरोबर होता म्हणजे हे काय चोर आहेत का? ही समंजसपणाची एक भूमिका असते. पण ही त्यांच्यामध्ये एक मिनिट. आणि गणेश पोरांना ओळखत नाही पांगरीच्या- यांची बहीण पांगरीत दिली यांना नाती गोती कळती नाही का? बरं हे एक मिनिट यांची मुलगा आहेत ना यांना पोरांना ओळखतात ह्या पोरांना तरी सुद्धा मारहाण करण्याची काय रात्री गरज होती? मग आता रात्री सगळं तुम्हाला मारलं मग तुम्ही घरी निघून आले, काय झालं? घरी निघून आलो पण ते मुलाला परत त्यांनी आता आमच्यामुळे तो मित्र होता ना त्याला मारायला लागले ते. तिथंच रात्रीच? हा काय कशाने मारलं, कुणी मारलं? ते तोच तो गणू मारत होता त्याला. आणि तुम्ही काय केलं? आम्ही काय नाही फक्त बोललो त्याला कशाला मारतोय आमच्या चुकीमुळं. मग तेव्हा तो आम्हाला तुमची काय चूक? आमच्यावर बोलत होता ना तो त्याच्यामुळे तो त्याला मारत होता. बरं ठीक आहे. मग आता मग काय झालं सकाळी मग तुम्ही बदला घ्यायसाठी तिथे गेले का? सकाळी मी नव्हतो. त्यांना फोन केलेला आहे गणेश की तू वाट खळलाय, तुम्ही वाट खळलाय या. परत गणेशनीच बोलवलं का? गणेशने फोन केलेला आहे की तुम्ही वाट खळलाय या. होय त्यांनी कॉल नाही अगं मला फोन केलाय ताई. हे बघ एक मिनिट ऐक. भांडणं झाले. भांडणं झाल्यावर नाही, भांडणं वाईट. तुम्ही ते व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ना ती पण बघा आणि हा टायमिंग मॅच करा. त्याच्या आधी गणेशचे मला 3 फोन आलेले आहेत तर मी उचलले नाही. मला कोणी सांगितलं मला वाटतं ह्याला सोडवा जो पोरगा आलता ना त्यांनी सांगितलं की पोरं तिथे गेलेले आहेत म्हणून मी तिथं सोडवायला आलो. बरं आल्यानंतर मी गणेशला बोललो काय झालं बघ गणेश, काय रात्री झाले मिटले मारले, काय भांडणं करायची गरज आहे? तर गणेश मला सुद्धा बोलला का नाही खरं बोलायचं. मला सुद्धा बोलला तुला भांडणच करायची का ताई, खरं बोल, खोटं बोलू नको. तुम्ही पण म्हणले भांडण करायचे का? भांडणं जर करायची असतील ना तर मी पोलीस तो बोलतो तुला भांडण. मी बोललो भांडणं करायची असेल तसं सांग. आम्हाला आमच्या पुढच्या पद्धतीला जायला आम्ही सांगतो म्हणून का रात्री जर तू मारतोय आणि आता सुद्धा अरे रावी करतोय. बरं ठीक आहे. त्यामध्ये दोन्ही वेळेस मग काय झालं? त्यानंतर धक्काबुक्की झाली कोणाची गणेशची आणि त्या 4 मुलांची. त्या गणेशने त्यांना अक्षरशः ह्या पोझिशनमध्ये ढकलणं चालू केलं. तुम्ही निघा इथून, आमच्या गावातून निघा, चला. वाट कळलं सकाळी. हो. त्याच्यामुळे हातापाई झाली, त्यामध्ये पण मारामारी झाली. त्यावेळेस पण आम्ही सोडत होतो. एक मिनटं हां त्यानंतर पण सोडवलं. त्यानंतर त्या पोरांना काढून दिलं तर त्याच्या मागे गणेश पळाला. बरोबर हे गेले आणि नंतर गाडी काढून ती पोरं गेली. त्यांच्या मागे गणेशची ही गाडी गणेश घेऊन गेला आणि त्यानंतर आम्ही गेलो त्यांच्या मागे. तोपर्यंत ही पोरं मोरीत होती आणि गणेशची गाडी तिची नव्हती. हे पायी होते का मोटरसायकल? मोटरसायकलवर होते. आणि दुसऱ्या गोष्ट कसं एका मोटरसायकल 4 जण होते का? आता ते काही आम्ही म्हणजे लाईव्ह येऊन स्टँडला उभे राहिले होते पांगरीच्या स्टॉपला येऊन. ऐका ना ते मोटरसायकल निघून गेले. त्या मागे गणेश गेला आणि त्यानंतर बऱ्याच वेळाने आम्ही गेलो. त्यामुळे आम्ही सुद्धा काय तुम्ही म्हणता ना आम्ही गाडीत होतो. ऐका ना फक्त एक मिनिट आहे. आम्ही काय तिथे प्रत्यक्ष उडवताना नव्हतो. जे होते त्यांना विचारतो. प्रत्यक्ष साईडला उभे होते ते. मी तिथून आहे ना 5 मिनिटं आलो इकडे आलो त्यांच्या मोटरसायकल 4 जण होते. हा उभे होते ते गाडीवरती नव्हते साईड लावून उभे होते इशी पैसे गावच्या. मोटरसायकल उडवली का यांना पण उडवलं? यांना सायकल मोरीचा खाली गेली. हे मोटरसायकल पाशी उभे होते चौघजण. मोटरसायकलच उडवली डायरेक्ट, हे बी गेले. सायकल आणि हे चिंगच उडवले. आता त्याच्यातला एक मुलगा आहे तो तिथं हॉटेलवर कामाला आहे. घेऊ आपण. नाही ते 4 जण आहेत. त्याच्या तिथला एक मुलगा आहे तो कामाला आहे तिथं. तो यांना भेटला मग तो कामाला निघाला. हे 4 जण तिथं उभे होते. यांनी शहानिशा करायची ना बाबा कोण आहे कोण नाही. तिकडून गाडी आली आणि गेली मुरीत. व्हिडिओ आहे तुमच्याकडं? गाडी मोरी खाली अजून पण काढलेली नाही तिथंच गाडी टोयलर. ते बाबा काय बोलले रात्री अपरात्री आमच्या गावात 1 वाजता तुम्ही काय करताय? समजा आज पांगरी गावात त्यांचा मुलगा त्यांचा भाऊ त्यांचा भाचा पांगरी गावात येऊ द्या 1 वाजता. मग आम्ही त्यांना मारहाण करणार का? याच्या गाडी समोर समज तो उभा आहे मग त्याला काय मारणार करणार का? काय ते काय दिसतंय त्याच्यात? खाली मारामारी झाली का? नाही जी पोरं पडल्यात ना त्याच्यात कशी अरे बाबर ते किती खोल खाली पडलं. 10 ते 15 फूट अंतर असेल खाली. जाऊ बरदम काढा, आरडू नका. जाऊ तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. तुम्ही तुमच्या पद्धतीने गुन्हा दाखल करा. आहे का त्याचा बाप 2 गाया सांभाळतोय त्याची आई आशा कामगार आहे. तुम्ही ना आमचं पण व्हिडिओ आहे ना तो बघा. त्याला आहे का ते पोराला आहे का काही आज ती ही रोज कामाला जाती. त्याच्या पोराला इथं कानाला झाले कोण खर्च करीन त्याचा? ते पोर पण कामाला आहे. कमवायला एक माणूस आता या ठिकाणी जर पाहिलं इकडे समोर सांगते दादा ऐका ना 2 मिनिटं. व्हिडिओ समोर सांगते आणि बिरुबाचा वार आहे. चुकी जर आमची असेल ना तर एवढ्या पोरांचा खर्च आम्ही करू पण आहे का? उडवलं कशाला तुम्ही? आम्ही नाही उडवलं. आम्ही उडवलंच नाही. ऐका मावशी ऐका तुम्ही. रानमाळ्यापासून आहे का
या आमच्या गाडीच्या पुढं गाडी व्हायबल करतो आम्ही व्हायबल आम्हाला यांनी मारलं असतं साहेब वाहिबल नाही जाऊ तुम्ही जाऊ तुम्ही आमचं news बघा हा ना. द्या ना घेऊन या मी हाय इथेच जाऊ किती वेळा complaint आहे ते पण check करा. ठीक आहे जाऊ पहिलाच टाइम नाही त्यांचा यायचा त्यांचं record बघा, काय रेकॉर्ड आहे त्यांचं बघा कायम चौकीलाच असतात. पडलेली असती भावाच्या बाजूने तनतन करायला. ठीक आहे चालतं. तर या ठिकाणी खूपच अशी धक्कादायक घटना घडलेली आहे का या वादातून याच्यामधून थेट या मुलांवर काल रात्री ही मुलं टोमॅटो भरायला आली होती आणि तिथंच उशिरापर्यंत थांबली. त्याचा राग येऊन इथल्या ज्या गोलप कुटुंबीय आहे वाटखळचे तर त्यांनी या मुलांना थेट मारहाण केली आणि त्यांनी कबुली सुद्धा दिली की ते उशिरापर्यंत तिथं थांबली होती म्हणून आम्ही मारलं, अक्षरशः काठीने मारलं. ही घटना घडल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ह्याच यांचं म्हणणं आहे की यांनीच त्या पांगरीचे जे मुलं आहे त्यांना पुन्हा एकदा बोलवलं आणि याच्यामध्ये वाटखळे गावामध्ये यांची हाणामारी देखील झाली आणि मग ही मुलं आपापल्या घरी जात असताना किंवा पोलीस स्टेशनला जात असताना एवढ्यावरच हा विषय थांबला नाही तर हे जे गणेश गोलप जे आहेत त्यांनी या बोलेरो घेऊन थेट या मुलांना उडवलेलं आहे. मोटरसायकल देखील खड्ड्यात आहे आणि मुलं अक्षरशः मोठे असे जखमी झालेली आहेत. 3 जणांना बहुतेक आळेफाटा या ठिकाणी खाजगी दवाखान्यामध्ये पुढील उपचारासाठी हलवण्यात आलेले आहे. नक्की काय घटना आहे, नक्की काय वस्तुस्थिती आहे, पोलीस काय चौकशी करतात ते देखील आपण जाणून घेणार आहोत. पाहत राहा शिवाय न्यूज, ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे.